हे आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं शिवालय. इथं तीर्थकुंड आहे बघा. हे तुम्हाला माहिती दिली जाईल. छत्रपती संभाजीनगरपासून 40 ते 45 किलोमीटर लांब आपलं जे छत्रपती संभाजीनगरला 12 ज्योतिर्लिंग आहे. ज्योतिर्लिंगाच्या एक 200 ते 300 मीटर फक्त हे मंदिर आहे बघा. तुम्ही बघू शकता 200 ते 300 मीटर आहे. आणि इथं बघणार आहोत आपण अजून माहिती घेऊ इथं जर कोणी भेटलंच जर तर माहिती दिली बघा. इथं जे जसं मंदिर झालं इथं स्थापन हे कशामुळे झालं इथं हिंदीमध्ये दिलेलं आहे. ते तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. इथं पुराणामध्ये हे प्रसिद्ध शिवालय होतं. तिथं शिवभक्तीनं घुष्मा नावाची एक ही राहत होती आणि ती प्रतिदिन 108 पार्थिव शिवलिंग पूजा करत होती बघा शिवलिंगाची. हे एवढं हिंदीमध्ये दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता इथं. हे बघा याचा एंट्री सीन इथून हे तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण मंदिर आहे, हे पूर्ण शिवालय आहे बघा. खाली तुम्हाला जाऊन दाखवतो मी. त्या प्रत्येक जागी एक कुंड आहे, हे पण रिकामच. आणि हे सर्कलसारखं एक बसण्यासाठी. आणि इथं पण आहे एक काहीतरी. हे पूर्ण खाली दिसते तुम्हाला. आणि इथं खाली हे जे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे शिवालय दिसतात तुम्हाला. प्रत्येक याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या देवाची मूर्ती आहे ते तुम्हाला मी खाली गेल्यावर दाखवतो. इकडनं एक्झिट हे बंद आहे इकडनं. इथं पण एक मूर्ती आहे. मला वाटतं तुळजाभवानीचे मंदिर काय कशाची ओळख मला काही व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि इकडे बघा पूर्ण मोकळी ओसाड जागा आहे. काही असे मंदिर खाली. इथं पण शिवालय बघा. इथं दुर्व्यवस्था झाली आहे यांची, म्हणजे इथं साफसफाई करायला पण सध्या कोणी नाही आहे. चला पहिले खाली जाऊया. खाली जाऊन पूर्ण तुम्हाला मंदिरात जेवढे दाखवले त्या पूर्ण 8 मूर्त्या तुम्हाला सांगून देतो मी आता. हे बघू शकता तुम्ही. इथं विठ्ठल रुक्माईची पण हे आहे आणि एक पिंड आहे बघा. दिसले तुम्हाला. इथं पण नंदीची मूर्ती आहे. इथं पण आहे बघा. हे बघू शकता तुम्ही. हे बघा प्रत्येक मंदिरामध्ये एक 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 मूर्ती आहे इथं. कशाचं ना कशाची. इथं पण नंदी दिसत आहे, बघू शकता तुम्ही. मंदिर आहे. ह्याच्यामध्ये पण एक शिवलिंगाची हे आहे, पिंड आहे. त्यामध्ये पण गणेश विग्रह आहेत बघा. गणपतीची मूर्ती आहे, फार जुनी मूर्ती आहे. हे पण तसे भव्य दिव्य मंदिर आहे बघा. आता हे इतकं तुम्हाला दाखवतो मी. याबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती असेल पुरातनची, हे कधी बांधले गेलेले कधी नाही, हे तुम्हाला मगाशी मी दाखवलंच आहे. पण अजून याची काही इन्फॉर्मेशन असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मला. तुम्हाला जर इथं व्हिजिट द्यायची असेल तर छत्रपती संभाजीनगरपासून 40 ते 45 किलोमीटर लांब आहे. आणि जसं तुम्ही ग्रोसेसरला येता, तुम्ही जेव्हा आपल्या 12व्या ज्योतिर्लिंगाला येसान इथं, त्याच्या फक्त 200 ते 300 मीटर लांब आहे, फक्त 300 मीटर. तर तुम्ही इथे येऊन बघू शकता, त्याची सैरणा करू शकता, इथं दर्शन घेऊ शकता. प्रत्येक ह्याच्यामध्ये ते खाली एक 8 देवळं दिलेले आहे. 8मध्ये तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये एक शिवलिंग दिलेलं आहे. आणि तिथं विराजमान आहे त्याच्या मूर्त्या. आणि अतिशय आधुनिक म्हणजे अजून हे बघा तुम्ही जे कौल दिसत आहे वरती तुम्हाला, एकदम मजबूत बांधकाम आहे याचं पहिल्यापासूनच, बऱ्याच दिवसापासूनच आहे हे. अशा इथं हे पण मूर्ती अतिशक्ती सोयीमुळे इथं तुम्हाला सोय करायला कोणी दिसणार नाही. आणि हे पूर्ण मंदिर आहे. तुम्हाला आता माहिती दिली बघा या शिवालयाची. तिथं अहिल्याबाई होळकरचं हे आहे तीर्थक्षेत्र आहे. तर यामध्ये अजून जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटली तर मला कमेंट बॉक्समध्ये करून सांगू शकता. चुकली किंवा मग तुम्हाला याच्यापेक्षा एक्स्ट्रा लार्ज काही जर माहिती भेटत असेल तर तुम्ही सांगू शकता. हे पूर्ण मंदिर तुम्हाला पाहून दाखवलं तुम्हाला मी.
हे बघू शकता मागून. आणि अजून एक महत्त्वपूर्ण याच्या नेक्स्टची जर्नी जर तुम्हाला कोणती एखादी छत्रपती संभाजीनगरमधली तुम्हाला दाखवायची तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तिथं जाऊ